विद्यार्थी मित्र हो नमस्कार. सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आजचा व्हिडिओ हा त्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे, की जे विद्यार्थी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बी-एड या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छितात आणि त्यातनं आपलं करिअर करू इच्छितात, प्रमोशन करू इच्छितात. मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतो, की यापूर्वी मी मागील वर्षी बी-एडच्या संदर्भात एक जो व्हिडिओ केलेला होता, त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये अनेक विद्यार्थ्यांनी विचारलेलं होतं, की "सर, या अभ्यासक्रमासाठी प्रवेश पात्रतेच्या अटी काय आहेत? प्रवेश कधी अपात्र होऊ शकतो?" बरेचसे ज्याला आपण काय म्हणतो, की वेगवेगळ्या शासनाच्या सर्व्हिसमध्ये असलेली लोकं होती. मग ते क्लार्क पदावरची 9 लोकं असतील किंवा आणखी दुसरं कुठलं काम करणारी असतील. तर ते देखील विचारत होते, की "सर, आम्हाला बी-एड करता येतं का?" काय झालेलं आहे, की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अभ्यासक्रम म्हटले, की बऱ्याच जणांना वाटतं, की आपण कोणीही या अभ्यासक्रमाला किंवा वेगवेगळ्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकतो, अशी बऱ्याच जणांची धारणा आहे. त्यामुळं खूप जणांचा मनामध्ये संभ्रम असतो, की मी या विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतो, की घेऊ शकत नाही. खास त्याच विद्यार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा आजघडीला सर्वाधिक मागणी असलेला अभ्यासक्रम कोणता? असं जर म्हटलं, तर माझ्याकडून तरी त्याचं उत्तर बी-एड आणि कृषी शिक्षणक्रम हे असणार आहे. विशेषतः मी आज तुम्हाला बी-एडच्या संदर्भात बोलणार आहे. तर याच अभ्यासक्रमाच्या संदर्भातली पात्रतेची आणि अपात्रतेची माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. त्याचसोबत आजच जर का आपण या चॅनलला असाल आणि हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तर हे चॅनल सबस्क्राईब करा आणि याचं बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट्स मिळत जातील. आणि मला तुम्हाला सांगायला विशेष आनंद वाटतो, की याच चॅनलच्या माध्यमातून मी या बी-एडच्या संदर्भातील अनेक महत्त्वाचे व्हिडिओ पुढील कालावधीमध्ये देखील अपलोड करणार आहे. ते व्हिडिओ देखील तुम्ही काळजीपूर्वक पहा आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की त्याच्यावरच्या कमेंट द्यायला विसरू नका आणि आपल्या प्रतिक्रिया देखील आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे हे चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, जेणेकरून हा जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांच्यापर्यंत, शिक्षकांच्यापर्यंत हा व्हिडिओ जाईल. आपण जाणून घेणार आहोत पात्रतेच्या अटी. चला तर मग जाणून घेऊया यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्या बी-एड प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भातील पात्रतेच्या आणि अपात्रतेच्या अटी. आता हे किमान पात्रता निकष जे दिलेले आहेत त्यामध्ये बी-एड शिक्षणक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अध्यापनाचा किमान अनुभव खालीलप्रमाणे असणे अनिवार्य आहे. पहिली गोष्ट यातूनच एक क्लिअर होते आपल्याला, की बी-एड अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवण्यासाठी एक आपली शैक्षणिक पात्रता आणि अध्यापन म्हणजे ज्याला आपण टीचिंग म्हणतो, शिकवणं म्हणतो, त्याचा काही किमान अनुभव आपल्याकडे असणं गरजेचं आहे. त्यातली पहिली पात्रता बघूया आपण. यू-जी-सी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी. आता हे पदवी म्हणजे काय, ज्याला आपण ग्रॅज्युएशन लेव्हलचं शिक्षण म्हणतो, बी-ए, बी-कॉम, बी-एस-सी किंवा एनी ग्रॅज्युएट म्हणूया आपण. आणि पदवी म्हणजे साधारणतः 3 वर्षाचा अभ्यासक्रम आणि ज्याला आपण ग्रॅज्युएशन डिग्री म्हणतो. आणि पदव्युत्तर पदवी म्हणजे पदवीच्या पुढची 2 वर्षाचं शिक्षण, ज्याला आपण पोस्ट ग्रॅज्युएट असं म्हणतो. तर हे पदव्युत्तर पदवी म्हणजे एम-ए, एम-कॉम, एम-एस-सी त्या उमेदवाराची असणं आवश्यक आहे. एकतर ग्रॅज्युएशन किंवा पी-जी डिग्री असणं आवश्यक आहे. आता यामध्ये पदवी, पदव्युत्तर पदवी परीक्षेत खुल्या प्रवर्गातील अर्जदारांना किमान 50% कंसामध्ये दिले पहा 49.5 ते 50% पर्यंतचे गुण असणं आवश्यक आहे व मागासवर्गीय अर्जदारांना किमान 45% म्हणजे 44.50 ते 45% पर्यंतचे गुण असणं अनिवार्य आहे. आता यामध्ये परत कंसामध्ये एक दिलेले पहा, ती माहितीसुद्धा महत्त्वाची आहे आणि ती आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. महाराष्ट्र शासनाने ज्या प्राथमिक शिक्षकांना पदवीधर श्रेणी स्केल लागू केली आहे, अशा अर्जदारांना पदवी पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्णतेच्या गुणांची अट नाही, मात्र उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याचा अर्थ जरा समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे शासनानं ज्यांना पदवीधर श्रेणी स्केल लागू केलेला आहे, अशा अर्जदारांना पदवी आणि पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण म्हणजेच पास होणं आवश्यक आहे, परंतु तिथं टक्केवारीची अट नाही आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. तिसरी पात्रता बघूया आपण. डी-एड डी-टी-एड किंवा काही याला डी-एल-एड असं सुद्धा म्हटलं जातं. हे शिक्षणक्रम पूर्ण केलेले आणि मान्यता प्राप्त प्राथमिक स्तरावर शासनाने मंजूर केलेल्या पदावर पूर्ण वेळ किंवा अर्धवेळ काम करणाऱ्या व किमान 2 वर्षांचा म्हणजे अर्धवेळ असेल तर 4 वर्ष अनुभव असलेल्या शिक्षकांना सेवा ज्येष्ठतेनुसार प्रवेश मिळेल.
आता या ठिकाणी दुसरी एक महत्त्वाची आपल्याला अट, सगळ्यात महत्त्वाची तर म्हणेल की मी हीच पात्रता आहे. एक तो उमेदवार, तो विद्यार्थी डी-एड पदवीधारक असला पाहिजे किंवा डी-टी-एड, डी-एल-एड हे जे नाव बदल झाले ते त्याने पूर्ण केलेलं असलं पाहिजे आणि तो मान्यताप्राप्त प्राथमिक स्तरावर म्हणजे प्राथमिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये असेल, नगरपालिकेच्या शाळामध्ये असेल किंवा अनुदानित शाळावर असेल किंवा पूर्णवेळ विनाअनुदानित तत्त्वावरच्या शाळेवर असेल, तो पूर्णवेळ किंवा अर्धवेळ काम करणारा असला पाहिजे आणि त्यासाठी किमान 2 वर्षाचा अनुभव जर का तो पूर्णवेळ शिक्षक म्हणून कार्यरत असेल तर आणि जर का अर्धवेळ म्हणून त्याची अपॉइंटमेंट असेल तर त्यासाठी किमान 4 वर्षाचा अध्यापन अनुभव असणं गरजेचं आहे. आणि इतर शिक्षकांना कशानुसार अनुभव प्रवेश मिळणार आहे तर सेवा ज्येष्ठतेनुसार, म्हणजे तुमचा अध्यापनाचा अनुभव जास्तीत जास्त किती वर्षाचा आहे त्या सेवा ज्येष्ठतेनुसार तुम्हाला या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळण्याच्या संधी आहेत हे या ठिकाणी तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. आता चौथी आपण पात्रता बघूया. प्रवेशासाठी किमान 2 वर्षांचा अनुभव अनिवार्य असेल. पूर्ण वेळ, अर्धवेळ सेवेत असल्याचे व शिक्षणशास्त्र पदवी शिक्षणक्रम पूर्ण होईपर्यंत सेवेत ठेवले जाईल असे शाळा प्रमुखांचे प्रमाणपत्र देऊ शकणाऱ्या पदवीधर शिक्षकांना या शिक्षणक्रमाच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येईल. आता चौथ्या पात्रतेच्या अटीमध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला, की जर का तुम्ही पूर्ण वेळ शिक्षक पदावर कार्यरत असाल तर 2 वर्षांचा अनुभव असेल आणि जर का तुम्ही अर्धवेळ असाल तर तुमच्यासाठी 4 वर्षांचा अनुभव असणं गरजेचं आहे आणि तुमची शिक्षणशास्त्र पदवी म्हणजेच ज्याला आपण बी-एड म्हणतो, याच्यासाठी शिक्षणशास्त्र हा शब्द वापरला जातो. ही एज्युकेशन डिग्री ज्याला आपण बॅचलर ऑफ एज्युकेशन म्हणतो, बी-एड शिक्षणशास्त्र पदवी पूर्ण होईपर्यंत सेवेत ठेवले जाईल असे शाळा प्रमुखांचे प्रमाणपत्र देऊ शकणाऱ्या पदवीधर शिक्षकांना या शिक्षणक्रमाच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येईल. म्हणजे तुम्ही ज्या शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून काम करणार ज्या शाळेमध्ये तुम्ही शिक्षक म्हणून काम करता तेथील मुख्याध्यापकांनी तुम्हाला तसं पत्र दिलं जाणं गरजेचं आहे की तुम्ही 2 वर्ष पुढची सेवेत असणार आहात. म्हणजे आपण गृहीत धरूया की आत्ता ही 2026-27चं वर्ष सुरू होतं आहे आणि बी-एडचा अभ्यासक्रम हा 2 वर्षाचा आहे. म्हणजे 26-27 आणि 27-28 अशा 2 वर्षाच्या कालावधीमध्ये पर्यंत तुम्हाला शिक्षक म्हणून ठेवलं जाणार आहे, असं तुमच्या मुख्याध्यापकाकडचं पत्रसुद्धा प्रवेशाच्या वेळी तुम्हाला अत्यावश्यक असणार आहे. या आपल्याला प्रवेश पात्रतेच्या अटी तुम्ही या ठिकाणी समजून घेतल्या असतीलच. लक्षात घ्या की यासाठी आता अनेक विद्यार्थ्यांना कळेल की जे शिक्षक म्हणून पूर्ण वेळ नियुक्त नाही आहेत किंवा अर्धवेळ म्हणून नियुक्त नाही आहेत, ज्यांचं डी-एड झालेलं नाही आहे, ज्यांचा शिक्षणशास्त्रासंदर्भातला कुठलाही असा प्राथमिक स्तरावरचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही आहे, अशा उमेदवारांना म्हणजेच क्लार्क म्हणून कार्यरत असलेले असतील किंवा विद्यार्थी असतील तर त्यांना मात्र या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळणार नाही हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आता आपण प्रवेश कोणाकोणाचे अपात्र होऊ शकतात ते समजून घेऊया. कारण पात्रतेसोबतच अपात्रतेच्या अटी काय असतात ही सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं की मुक्त विद्यापीठाचा सर्वाधिक मागणी असलेला हे अभ्यासक्रम आहे. त्यामुळे यामध्ये कुठल्याही बाबतीतली जर का तुम्ही एखादी चूक केली तर ती तुमच्यासाठी खूप नुकसानकारक ठरू शकते. त्यातनं तुमचा अर्ज बाद होऊ शकतो. तुम्ही या प्रवेश प्रक्रियेतनं बाहेर पडले जाऊ शकता. आता अशी आवेदनपत्र प्राप्त झाल्यास ती रद्द करण्यात येतील व अर्जदारास याबाबत कळविले जाणार नाही. म्हणजे कळवलं सुद्धा जात नाही हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून खालील प्रकारच्या अपात्रता किंवा उणिवा आपल्या अर्जात राहणार नाहीत याची आपण काळजी घेणं गरजेचं आहे. बघूया आपण काय काय आहे ते. ज्यांच्या सेवा आदेशात प्राथमिक शिक्षक नियुक्ती असा उल्लेख नाही, म्हणजे आपली जी अपॉइंटमेंट ऑर्डर असते, सेवा नियुक्ती आदेश असतो, त्याच्यामध्ये प्राथमिक शिक्षक असा जर का उल्लेख नसेल तर अशा उमेदवारांचा अर्ज अपात्र ठरणार आहे हे लक्षात घ्या. दुसरी अपात्रता बघूया आपण. सध्या सेवेत असलेल्या शाळेच्या जिल्ह्याव्यतिरिक्त इतर जिल्ह्यातून प्रवेश भरणारे उमेदवार. म्हणजे समजा सध्या मी जर का अहिल्यानगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये कार्यरत असेल आणि मी जर का अहिल्यानगर जिल्ह्याशिवाय इतर जिल्ह्यातनं प्रवेश अर्ज भरला तर मी साहजिकच अपात्र असणार आहे. ही अट काय माहिती आहे का? ही अपात्रता काय होऊ शकते तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं बी-एड अभ्यासक्रमाचं केंद्र हे प्रत्येक जिल्ह्यात एकाच ठिकाणी असतं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे काही 34-35 जिल्हे असतील तर त्यानुसार ती कॉलेजेस आहेत ज्याला आपण अभ्यास केंद्र म्हणतो मुक्त विद्यापीठाच्या परिभाषेमध्ये. तर साहजिकच ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही नोकरी करत आहात त्याच जिल्ह्यामध्ये तुमचा अधिकार असणं गरजेचं आहे, तुमचा हक्क असणं गरजेचं आहे. म्हणून तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यातून प्रवेश मिळू शकणार नाही याचे लक्षात घ्या. त्यामुळे मी जिथे काम करतो तिथनंच मी माझा प्रवेश अर्ज भरणं गरजेचं आहे. इतर ठिकाणचा कोणीही अर्ज भरू नये. तिसरी अपात्रता बघूया आपण. अपूर्ण
आणि खोट्या माहितीचे प्रवेश अर्ज. त्यामुळं कुठलीही बाब अपूर्ण ठेवू नका. विद्यापीठाला कुठल्याही प्रकारची खोटी माहिती देऊ नका. सध्या सेवेत नसलेले शिक्षक म्हणजे जे सध्या सेवेमध्ये नाहीत, अशा कोणालाही या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळणार नाही. तासिका वेतनावर कार्यरत शिक्षक, ज्याला आपण क्लास CHB शिक्षक म्हणतो, त्यांना या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळणार नाही. UGC मान्यता नसलेल्या विद्यापीठाचे पदवीधारक, म्हणजे आपल्याकडे जी विद्यापीठं आहेत, त्यामध्ये काही बोगस विद्यापीठं असू शकतात आणि त्यांना जर का UGCची मान्यता नसेल, तर अशा विद्यापीठाच्या पदवीधारकांना हा प्रवेश मिळणार नाही. पदवी वर्षाच्या अंतिम परीक्षेत बसलेले परंतु निकाल न लागल्यामुळे पदवी परीक्षेचे पदवी प्रमाणपत्र किंवा गुणपत्रिकेची सत्यप्रत न जोडणारे शिक्षक, म्हणजेच ही प्रवेश प्रक्रियेच्या दरम्यान तुमचा निकाल लागलेला असणं आवश्यक आहे आणि त्याची सत्यप्रत, ज्याला आपण एक झेरॉक्स कॉपी म्हणतो अटेस्टेड केलेली, ती तुम्ही त्याला जोडलेली असणं आवश्यक आहे. त्यामुळे तुमचा निकाल लागणं महत्त्वाचं आहे, ग्रॅज्युएशनचा किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनचा. बालवाडीत शिकविणारे शिक्षक, मला बऱ्याचशा बालवाडीतल्या शिक्षकांनी विचारलेलं होतं की सर आम्हाला प्रवेश मिळू शकतो का? तर त्याचं उत्तर आहे की सॉरी, तुम्हाला या अभ्यासक्रमाला प्रवेश नाही मिळणार. प्रवेश अर्जावर मुख्याध्यापकाची सही नसणारे तसेच सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र न जोडणारे अर्जदार प्रवेशास अपात्र ठरतील. मात्र मुख्याध्यापकच स्वतः उमेदवार असेल तर संस्थेचे सचिव व शिक्षणाधिकारी यांची सही व शिक्का असणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला जे काही यामध्ये नमुने दिलेले आहेत, अर्ज दिलेले आहेत, तर त्यावर तुमच्या अधिकाऱ्याची म्हणजे तुमच्या वरिष्ठांची, मुख्याध्यापकाची सही गरजेची नसेल तर तुम्ही, किंवा सक्षम अधिकाऱ्याची प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही अपात्र ठरणार आहात. मुख्याध्यापकासाठी सचिव आणि शिक्षणाधिकारी यांची सही घेणं गरजेचं आहे. मराठीचे पुरेसे ज्ञान नसलेले अध्ययनार्थी अपात्र ठरतील, कारण महाराष्ट्रामध्ये सगळ्या अभ्यास केंद्रावर हा अभ्यासक्रम मराठी माध्यमातूनच शिकवला जातो. त्याचं टीचिंग लर्निंगचं मीडियम माध्यम हे मराठीच असतं, त्यामुळे याच्यासाठी मराठीचं पुरेसं ज्ञान असणं गरजेचं आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र किंवा जात पडताळणी प्रमाणपत्र ना, ज्याला आपण नॉन क्रिमिलियर म्हणतो, नायस्तर असं झालेलं आहे त्या ठिकाणी, विद्यापीठानं दिलेलं आहे तसं. तर ते ना, ज्याला आपण नॉन क्रिमिलियर म्हणतो, तर नसल्याचे प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीच्या वेळी मुदतीत सादर करू न शकणारे उमेदवार खालील प्रवर्गातून राखीव प्रवर्गातून प्रवेशास अपात्र ठरतील. म्हणजे जे रिझर्वेशन पॉलिसी आहे, त्या रिझर्वेशन पॉलिसीमधल्या विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर हे पडताळणीच्या वेळी सादर करू शकणं आवश्यक आहे. न सादर केलं तर ते त्या राखीव वर्गातला त्यांचा हक्क जाणार आहे. BEd शिक्षणक्रम प्रवेशासाठी अर्ज करणारे उमेदवार हे प्राथमिक शिक्षक असतात. आता क्लिअर झालेलं आहे, मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की प्राथमिक शिक्षक आणि पदवीधारक तो असला पाहिजे. आता असे प्राथमिक शिक्षक, या काही शिक्षकांचं वार्षिक उत्पन्न हे 8 लाखापेक्षा अधिक असते, तरी देखील EWS, ज्याला आपण इकॉनॉमिकल वीकर सेक्शन असं म्हणतो, प्रमाणपत्र शासनाने प्राधिकृत अधिकाऱ्याकडून EWSचे प्रमाणपत्र प्राप्त करून प्रवेश मिळवतात. मात्र BEd प्रवेशासाठी खोटे प्रमाणपत्र देऊन EWS या वर्गातून प्रवेश घेतल्यास उमेदवाराचा प्रवेश रद्द करण्यात येईल. अर्जदारांनी भरलेले BEd शिक्षणक्रमाचे शुल्क परत केले जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. म्हणजे EWSमधून जे शिक्षक स्वतःचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत, त्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की जर का आपलं 8 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असेल आणि आपण जर का तरीही एखाद्या प्राधिकृत शासकीय अधिकाऱ्याकडून तसं प्रमाणपत्र मिळवलेलं असेल आणि ते जर का पडताळणीमध्ये चुकीचं आहे असं लक्षात आलं, तर तुमचा EWSमधला प्रवेशसुद्धा रद्द होणार आहे आणि तुम्ही जे काही प्रवेश शुल्क भरलेलं आहे, तुम्ही जे काही फी भरलेली तीसुद्धा तुमची रद्द होणार आहे. हे तुम्ही सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण BEd प्रवेशासाठी कोण पात्र ठरू शकतं, कोण अपात्र ठरू शकतं, याच्या संदर्भातली माहिती घेतलेली. इथून पुढे आपण याहीपेक्षा मुक्त विद्यापीठाचे जे महत्त्वाचे विशेषतः BEdच्या संदर्भातले व्हिडिओ आहेत, ते पुढील काळामध्ये अपलोड करणार आहोत. आणि मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचे की हा व्हिडिओ 2026-27 2025-26ची जी BEdची प्रवेश प्रक्रिया होती मुक्त विद्यापीठाची, त्यातनं ही अधिकृत माहिती घेतलेली. त्यामुळं ही आत्ता सध्या त्यानुसारच लागू असणार आहे आणि जर का त्यात काही बदल झाला तर तुम्ही ते त्या वर्षीचं प्रॉस्पेक्ट बघू शकता आणि मी देखील त्याचा अपडेट तुम्हाला कळवेल. त्यामुळे तुम्ही या वर्षीचं जेव्हा ज्या प्रवेश प्रक्रिया तुम्ही सामोरे जाल, त्यातनं तुम्ही या माहितीची खात्री करून घेऊ शकता. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि इथून पुढे BEd संदर्भातील असतील तसेच मुक्त विद्यापीठाचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी हे चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमधून. तोपर्यंत थँक्यू सो मच.